तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनल GST स्कॉलरशिप क्लासेसवर. ठीक आहे. तर आपण पाहत होता काय 8व्या वर्गाच्या स्कॉलरशिपचा है ना. कोणता चॅप्टर? चॅप्टर नंबर 12. 12वा चॅप्टर आहे ॲव्हरेज, ज्याला आपण सरासरी म्हणतो मराठीमध्ये. ठीक आहे. तर त्याबद्दल बघून घेऊया. आधी त्याच्या बेसिक बघून घेऊया, ॲव्हरेज काय असते काय नाही असते. त्यानंतर मग क्रमवार संख्यांच्या काय असते. त्यानंतर मग अजून काय पाहूया आपण बघूया ॲव्हरेज स्पीड वगैरे काय असते. मग नमुना प्रश्न आणि त्यानंतर बघूया एक्झरसाइज. ठीक आहे. तर ॲव्हरेज काय असते. तर ॲव्हरेजचा आपण नॉर्मल एक शॉर्टकटमध्ये मी हमेशा फॉर्म्युला वापरीन हवाला प्रॉब्लेम सोडवताना. ॲव्हरेज याला शॉर्टकटमध्ये AVG लिहितो. सम म्हणजे बेरीज आणि भागिला n म्हणजे संख्या. दिलेला फॉर्म्युला जो आहे तुम्हाला सरासरी इज इक्वल टू दिलेल्या संख्यांची बेरीज आणि एकूण संख्या. म्हणजे सपोज तुम्हाला 4-5 संख्या दिलेल्या राहतील सपोज. ठीक आहे. आणि म्हणेल त्यांच्या ॲव्हरेज काढा, त्यांची सरासरी काढा. तर काय करायला लागेल, त्या 4-5ही संख्यांच्या काय करायला लागेल, बेरीज. ठीक आहे. वरत करायची बेरीज आणि खाली काय लिहाल तर जेवढ्या संख्या असतील त्याने काय द्यायचं त्याला भाग, म्हणजे आपल्याला ॲव्हरेज भेटेल. मित्रांनो ॲव्हरेज म्हणजे काय आहे. ॲव्हरेज म्हणजे काय आहे. तर ॲव्हरेज म्हणजे माध्य व्हॅल्यू. माध्य व्हॅल्यू माध्य किंमत. म्हणजे सपोज मी अगर पण इथं सपोज इथं किती वयाचे पोरं बसलेले आहेत है ना. तर आता सगळ्यांची वय सारखी राहील का. म्हणजे 8व्या वर्गातल्या पोराची मिनिमम वय आपण म्हणजे किंवा एक मीन वय किती राहू शकते जर असा मी तुम्हाला विचारलो तर आपण काय एक ॲव्हरेज व्हॅल्यू घेतो त्याची की बा 8 आणि 5 13 राहू शकते का. सगळेचे सगळे 13 राहतील का. तर आपण जे व्हॅल्यू सांगितलं ते काय झाली, ॲव्हरेज व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू झाली. सपोज मी म्हटलं आता स्पीडबद्दल बोलूया आपण. सपोज मी म्हटलं नागपूर आपला इथून आहे 100 किलोमीटर बरोबर. तर सपोज मी म्हटलं मी 50च्या स्पीडनं गेलो किंवा मी म्हटलं की मी 2 घंट्यात पोहोचलो. किती घंट्यात पोहोचलो नागपूरला, 2 घंट्यात. तर मी एका घंट्यात किती डिस्टन्स कव्हर केला असेल, 50. टोटल 100 होता, 2 घंट्यात 100, तर एका घंट्यात म्हणजे स्पीड झाली माझी 50ची. म्हणजे कोणी अगर सांगितलं असं कोणी म्हणत असेल तर हा काय म्हणेल, हा 50च्या स्पीडनं आला असेल. मी अगर नागपूरला 2 घंट्यामध्ये पोहोचवतो 100 किलोमीटर, तर कोणी पण मला काय म्हणेल की हा 50च्या स्पीडनं आला. पण मला सांगा जसा मी इथून निघालो गाडीनं तर खरंच सुरुवातीपासून एंडिंगपर्यंत 50ची 50च राहील का स्पीड. 50ची 50 राहील का, कमी जास्त होईल की नाही होईल. मग आपण त्यानं जे म्हटलं 50च्या स्पीडनं आला असेल ते काय आहे, ॲव्हरेज स्पीड. काय आहे, है ना, सरासरी वेग ज्याला आपण म्हणत असतो है ना. तर ॲव्हरेजचं आपल्याला भरपूर काम आहे. आता जसं टेम्परेचर असते, टेम्परेचर आपण ॲव्हरेज रूम टेम्परेचर सांगत असतो आपला. तर का दररोजच्या सारखा टेम्परेचर असते का, चेंज होते ना. सकाळपासून सायंकाळपर्यंत एकसारखा टेम्परेचर राहते का, चेंजेस होत राहते की नाही होत राहते. आपला बॉडी टेम्परेचर आपण ॲव्हरेज सांगत असतो. सगळे हे ॲव्हरेज व्हॅल्यू घेत असतात. अरे असतात की नाही. जसा तुमच्या घरी भात वगैरे मांडत असेल मम्मी बरोबर आहे, तर तिचा एक ठरलेला राहते माध्य व्हॅल्यू. दररोज सारखाच म्हणजे काय म्हणू शकतो आपण, मध्य म्हणजे एक मिनिमम व्हॅल्यू ते मांडत असते. पण दररोज सारखाच भात लागते का आपल्याला, नाही. पण दररोज मम्मी तेवढाच मांडते. पण कधी कधी कमी बी जाते आणि कधी कधी काय होते, जास्त होऊन जाते बरोबर आहे. तर माध्य म्हणजे ते असते, सरासरी म्हणजे काय असते, एक ॲव्हरेज व्हॅल्यू असते. ठीक आहे. तर त्याच्यातलं बघा जसं आता हे एक्झाम्पल म्हणून आपल्याला दिलेलं आहे 13, 19 वगैरे हे दिलेलं आहे. यांच्या काय काढा म्हणते, ॲव्हरेज. तर ॲव्हरेजचा फॉर्म्युला 10 वेळा लिहायची काही गरज आहे का, आपल्या दिमागात ठेवायचा आहे. ठीक आहे. ते दिलेल्या संख्यांची एकूण बेरीज म्हणते. तर मी म्हणतो 11 + 13 + 19 + 27 भागीला किती, एकूण संख्या किती आहेत, 1 2 3 4. किती आली बेरीज, 11 आणि 19 किती झाले, 30. आणि हे किती झाले, 40. 40 आणि 30 किती झाले, 70 भागीला. आता भागाकार करा तुम्ही. या प्रकारे तुम्ही भागाकार करू शकता किंवा डायरेक्ट काटू शकता. 4 1 0 उतरला, 4 7 किती राहिले, 2 राहिले, पॉईंट दिला, 4 5 किती आला. तर बघा ही 17.5 ही जे व्हॅल्यू आहे ही दिलेल्या 4 व्हॅल्यू पैकी काही व्हॅल्यूपेक्षा मोठी आहे तर काही व्हॅल्यूपेक्षा लहान आहे की नाही. बघा 11 आणि 13 पेक्षा मोठी आहे आणि इकडे 19 आणि 27 पेक्षा काय आहे, म्हणजे माध्य व्हॅल्यू आहे, मधातली व्हॅल्यू आहे. त्यालाच आपण काय म्हणत असतो,
ॲव्हरेज म्हणत असतो, सरासरी म्हणत असतो. कळलं? अरे कळलं? पण कधी कधी आपल्याला अशा टाईपचा प्रश्न विचारू शकते. आता इथं बघा 11, सपोज हे वय असेल, 4 पोरांची काय असेल वय, ABCD, 4 जण आहेत मध्ये एका रूम मध्ये राहतात, तर त्यांची म्हणे ॲव्हरेज वय किती असेल म्हणे. तर मग प्रत्येकाची वय पाहिला आपण, एक जण होता 11 वर्षाचा, एक जण होता 19 आणि एक जण होता 27. आपण त्याची बेरीज केला, ॲव्हरेज काढला की भाव मिनिमम जवळजवळ ते 17 17.5 वयाचे आहेत. बरोबर आहे? हे मिनिमम व्हॅल्यू झाली, त्या म्हणजे सरासरी व्हॅल्यू झाली त्यांची. सपोज आपल्याला म्हटलेलं आहे की एका वसतिगृहामध्ये काही मुले आहेत जे 25 वर्षाचे आहेत, ते किती आहेत? 8 जण आहेत. 15 वर्षाचे 10 मुले आहेत, 12 वर्षावाले 5 आहेत, 18 वर्षावाले 5 आहेत आणि 10 वर्षावाले 12 पोरं आहेत. तर मग मी का 10ची बेरीज 12 वेळा करीन का? 10 + 10 + 10 + इकडे म्हणजे हाच फॉर्म्युला लावलो असतो का मी ना आता तिथं? अरे दिलेल्या संख्यांची बेरीज म्हणते ना, तर मी म्हणतो का 25 वयाचे 8 मुलं आहेत, तर 25ला मला किती वेळा लिहायला लागला असता? 8 वेळा. मग 15 वयाचे 10 जण आहेत, तर 15ला किती वेळा प्लस करावा लागला असता? बरोबर आहे? तर तसा करत बसीन का मी? मग मला सांगा, सपोज मी म्हटलं तुम्हाला 5 5 5 असं तुम्हाला 3 वेळा जोडायचं आहे, तर तुम्ही 3 वेळा जोडता की डायरेक्ट 5चा गुणाकार 3 करता? म्हणजे मल्टिप्लाय करता. म्हणजे 5 गुणिले 3 कराल तरी तेवढीच व्हॅल्यू, किंवा 5ला 3 वेळा जोडाल तरी सेम कन्सेप्ट इथं आहे बघा. आता तर याला जसं आता इथं वय लिहिलेली आहे आणि इथं काय लिहिलेलं आहे? मुले. असा टेबल बनवून टाकायचा याच्या. याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणू, म्हणजे टोटल किती लोक आहेत, वारंवारिता ज्याला म्हणतात, त्याला वारंवारिता सारणी म्हणतात. वारंवारिता सारणी. सारणी म्हणजे आपण म्हणू शकतो जसा टेबल, फ्रिक्वेन्सी टेबल. इंग्लिशमध्ये काय म्हणू याला? टेबल. ठीक आहे. तर वयला आपण पकडू x आहे, क्वांटिटी जे आहे ते. तर वय जसा 25 दिलेली आहे आणि मुले किती आहेत म्हणते? 25 वयाचे 8. पुन्हा इकडे 15 आणि हे किती आहेत? 10. पुन्हा 12 किती आहेत? 18 किती आहेत? 5. आणि 10 किती आहेत? 12. तर यांच्या काय करून टाका? गुणाकार, ज्याला आपण FI × XI म्हणूया. ठीक आहे. तर FI × XI केला, 25 8 म्हणजे त्या ज्यांची वय 25 आहे अशा 8 जण, त्यांच्या वयाची बेरीज किती झाली असती माझ्याकडे? 200. लक्ष दे दादा, नाही तर कनपटात से की इकडं तिकडे मान हल्ली तर हात काढ. देन 15 वयाचे किती लोक आहेत? 10. म्हणजे त्यांच्या वयाची बेरीज किती झाली असती? 12 पंचे 18 पंचे आणि 10 गुणिला 12 बरोबर. हां, बेरीज करा. 0 इकडे किती झाली? 6 5 11, 11 ने 9, 11 9 20 न 2 22, 2 कॅरी आणि इकडे किती? 4 3 2 5 6, 620. आणि टोटल मुले किती आहेत हॉस्टेलमध्ये? मोजा. हा जो मी ना असा काढलेला आहे, असा काढलेला आहे हा, याला काय म्हणतात? समेशन. याला काय म्हणतात? समेशन. समेशन म्हणजे आपण म्हणू शकतो बेरीज. म्हणजे कोणाची बेरीज? तर FI वाल्यांची बेरीज. किती झाली? बेरीज करा बरं चांगल्यानं. किती झाले? बरोबर मोजा. 40 झाले. म्हणजे 40 पोरं आहेत टोटल आणि त्यांच्या ॲव्हरेज व्हॅल्यू आपल्याला काढायची. त्यांची ॲव्हरेज वय, त्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या पोरांची ॲव्हरेज वय आपल्याला काढायची आहे. तर मग कसं काढून? आता बेरीज भेटली आपल्याला, सगळ्यांच्या वयाची बेरीज भेटली. म्हणजे पहिले गुणाकार काढला मग सगळ्याची बेरीज केला ना, तर म्हणजे हे सगळ्याची बेरीज होय का नाही? मग ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे? सम अपॉन, बरोबर. तर समच्या ठिकाणी आली असती समेशन FI XI, कारण त्याच्या वयाची गुणाकार करून आपण बेरीज केला होता. अरे एवढीच बेरीज आली असती. 6 से 20 तुम्ही सिंगल सिंगल जोडल्या तरी एवढीच बेरीज आली असती. आणि इकडे n जसाच्या
सांगा आता समेशन किती आला 620 भागीला तर बघा 0 0 मग आता भाग द्याल 4 1 2 राहिले 2 वर 2 आले 22 झाले 4 पंचे पुन्हा पॉईंट आला 4 पंचे म्हणजे जवळजवळ ॲव्हरेज व्हॅल्यू काय आहे त्यांची 15.5 वर्षाचे पोरं आहे. 15.5 गुणीला तुम्ही 40 कराल 15.5 गुणीला काय कराल तर बरोबर किती येईल सगळ्यांच्या वयाची बेरीज किती येईल कळलं. सपोज हॉस्टेलमध्ये आता आपल्याला विचारलं नसेल की ॲव्हरेज पोळ्या किती खातात तर आता सगळेचे सगळे सारखेच पोळ्या खातील का अरे बनवणारा ॲव्हरेज काढून सनी बनवते प्रत्येकाला 3-3च्या हिशेबानं बनवते सपोज 3-3 एक ॲव्हरेज व्हॅल्यू पकडला आपण है ना पण प्रत्येकजण 3च खाते का कोणी 1च खाते तर कोणी 4-5 खाते अरे बरोबर आहे पण बनवणारा असा एकाचे मोजू बनवते का नाही त्याचे 5 त्याच्या 1 असा बनवते का नाही एक ॲव्हरेज व्हॅल्यू पकडते हा प्रत्येकाला 3-3 झाले म्हणजे झाला म्हणते की नाही ते याचा आपण आपल्या डेली लाईफ जीवनामध्ये सुद्धा काय करत असतो खूप सारा वापर करत असतो ॲव्हरेजचा. ठीक आहे मग आहे क्रमवार संख्यांची सरासरी. तर क्रमवार संख्यांची सरासरी कशी काढाल क्रमवार संख्या समजतात का तुम्हाला क्रमवार संख्या समजतात का सपोज मी म्हटलं 11 12 13 14 15 हे आहेत क्रमवार संख्या. सपोज 5 संख्या दिलेल्या क्रमवारवाल्या यांची बेरीज कशी यांच्या सरासरी कसा काढायचा तसा तर मी शॉर्टकट सांगेनच तुम्हाला पण सपोज नाही आठवत आहे आपल्याला काही तर मग ॲव्हरेज सरासरी क्रमवार संख्यांच्या सरासरीचा फॉर्म्युला काय आहे पहिली संख्या प्लस शेवटची भागीला तर तुम्हाला सरासरी मिळून जाईल. बघा बरं पहिली संख्या काय होती 11 शेवटची संख्या काय होती भागीला यांची बेरीज किती झाली 26/2 म्हणजेच आली बरोबर मधातली संख्या. बघा काही संख्या याच्यापेक्षा लहान आहेत तर काही संख्या याच्यापेक्षा बरोबर. आता ह्या संख्या होत्या किती 1 2 3 4 5 होत्या आता 2 इकडं सोडला 2 इकडं सोडला मधातली संख्या काय झाली ॲव्हरेज. हा क्रमवार संख्यांचा फंडा आहे. क्रमवार संख्यांमध्ये अगर 3 क्रमवार संख्यांच्या मग त्या समोर राहत नाही तर विषम राहत 3 क्रमवार संख्या किंवा 5 क्रमवार संख्या किंवा 7 क्रमवार संख्या विचारला तर डायरेक्ट मधातली संख्या काय येते आपली ॲव्हरेज येते. बघा आता इकडे जसा 3 क्रमवार विषम संख्यांच्या सरासरी 3 क्रमवार विषम 3 म्हणा किंवा 5 म्हणा किंवा 7 म्हणा किंवा 9 म्हणा म्हणजे संख्या किती दिलेल्या राहतील 9 तर डायरेक्ट इकडच्या 4 16च्या इकडच्या 4 16च्या मधातली संख्या काय आली असती ॲव्हरेज. बघा इथं येते की नाही. आता टोटल किती संख्या दिलेल्या आहेत आपल्याला आणि विषम संख्या आहेत बघा 2चा फरक आहे आणि क्रमवार आहेत क्रमवार असणं गरजेचा समजलं का क्रमवार असणं गरजेचा आहे. यालाच आपण मीन सुद्धा म्हणू शकतो ॲव्हरेजलाच काय म्हणू शकतो मीन मध्यमान म्हणू शकतो. ठीक आहे तर बघा क्रमवार आहेत मग फॉर्म्युला काय म्हणते पहिली संख्या म्हणजे कोण प्लस शेवटची संख्या म्हणजे कोण भागीला अरे आला फॉर्म्युला हां किती झाला 18 आणि 18/2 म्हणजे किती आला बघा बरं मधातली संख्या आली की नाही आली. मग इथं काढायची गरज आहे का कोण येईल ॲव्हरेज येईल डायरेक्ट. सपोज मी संख्या वाढवलो आता मी सपोज इकडे गेलो 18 इकडे गेलो 20 इकडे गेलो अजून 22 इकडे गेलो सपोज 24 इकडे गेलो 26 इकडे गेलो अजून 28 तर आता सांगा 3 3 6 3 9 आता सांगा कोण येईल ॲव्हरेज कोण येईल सांगा लवकर 20 आला असता इकडच्या 4 16 सर इकडच्या 4 16 जमली पुढी आपली 20. बघा 12 आणि 28 40 झाले असते 40/2 आला असता. तर क्रमवार संख्या अगर विषम दिलेल्या आहेत म्हणजे विषम दिलेल्या आहेत नंबर ऑफ संख्यांची दिलेल्या संख्यांची एकूण संख्या किती आहे विषम आहेत तर मधातली संख्या काय आहे ते सरळ सरळ त्यांच्या ॲव्हरेज. पण आता ठीक आहे ह्या तुमच्या गिनतीमधल्या होत्या म्हणजे डायरेक्टली गिनू शकत होत्या. सपोज आपल्याला बहुत साऱ्या दिलं
म्हणजे सपोज म्हणलं की 1 ते 93 पर्यंतच्या सगळ्या विषम संख्यांची बेरीज सरासरी किती? मग किंवा मोठ्या संख्या असतील खूप तर, किंवा येतपासून येतपर्यंत संख्या असा दिल्यानंतर मग आपल्याला हा फॉर्म्युला कामात येते. पहिली संख्या घ्यायची, शेवटची संख्या घ्यायची आणि काय घ्यायचा? भागीला 2. कळलं? लक्षात राहील का? ओके. त्यानंतर जसा आता हे संख्या कशा दिलेल्या होत्या आपल्याला? विषम दिलेल्या होत्या. विषम म्हणजे 1 ते 3 दिलेल्या नाही, 3 नाही तर 5 नाही तर 7 नाही तर मग हे अशा दिलेल्या होत्या. 9 दिलेल्या होत्या याच्यामध्ये, तर आपण डायरेक्ट मधातली संख्या पकडत होता. पण संख्या 4 दिलेल्या असतील किंवा 6, 8 समसंख्या दिलेल्या असतील बघा, जसा 1 2 3 4 5 6 संख्या दिलेल्या आहेत, तर मग आता ॲव्हरेज काय निघेल? तर लक्षात घ्या, या मधातल्या 2 संख्या आहेत ना, इकडच्या 2 सोडला, इकडच्या 2 सोडल्या, मधातल्या 2 संख्या आहेत, त्यांच्या बीच मधली संख्या कोण येईल? 21 आपला ॲव्हरेज येते. बघा कसा, तर पहिली संख्या कोण आहे? शेवटची संख्या कोण आहे? भागीला 2 6 आणि 3 आणि 1 आणि 1. अबे पागल, 3 ने 1 2 ने 1 आणि 1 42 आली. भागीला किती आली ॲव्हरेज? समजलं? कळलं का? बीचातल्या 2 संख्या राहतील त्यांच्या मधातली संख्या. पण सपोज सर ह्या संख्या नसत्या ना, ह्या संख्या असत्या, सपोज अशा असत्या 11 13, सॉरी कुठे घेऊ तरी जागा नाही. हां, सपोज 11 12 13 14 आणि इकडे 16. आता 1 2 3 4 5 6 आहेत. अरे आहेत. आणि म्हटलेलं आहे क्रमवार संख्या आहेत, बरोबर आहे. तर त्यांचा ॲव्हरेज काढा. तर मधातल्या 2 संख्या म्हटलं होतं मी ना, आणि याच्या बीचातली संख्या, तर सर 13 आणि 14च्या बीचमध्ये तर संख्याच नाही आहे का? पण डेसिमल व्हॅल्यू घेऊ शकतो. काय आली असती? बघा बरं एवढा येते की नाही? तर 11 + 16 पहिली संख्या, शेवटची भागीला किती आला असता? यांची बेरीज किती आली असती? 27 भागीला 2 म्हणजेच आली असती. आता हा तर झाला क्रमवार संख्या ज्यांच्यामध्ये 1चा फरक आहे ना, 2चा फरक. आता क्रमवार संख्यामध्ये 3चा फरक नाही राहू शकत का? 4चा नाही राहू शकत का? 5चा नाही राहू शकत का? सपोज आता मी संख्या म्हटलं 5च्या फरकावाला, ज्यांचा फरक सारखा आहे, सपोज म्हटलं 15 20 25 आणि 30 आणि 35, यांचा ॲव्हरेज काय येईल? तर दिलेल्या संख्या किती आहेत पहिले ते चेक करा. तर डायरेक्ट मधातली संख्या किती आली असती? तसं तुम्ही तर क्रमवार म्हणल्या होत्या, तर ह्या क्रमवार आहेत ना. बघा प्रत्येकामध्ये फरक कितीचा आहे की नाही आहे है ना. म्हणजे डायरेक्ट काय आला असता? तुम्ही फॉर्म्युला पण लावून काढाल तरी पण किती येईल बघा. बेरीज किती झाली असती? 50 भागीला 2 म्हणजेच किती आला असता ॲव्हरेज? आता सर हा तर ठीक आहे. सपोज आपल्याला म्हटलं की भाई 1 ते 70 मधील 1 ते 70 सोडा रे. सपोज 1 ते 100 मधील 1 ते 100 मधील 7 ने भाग जाणाऱ्या संख्यांची बेरीज किंवा ॲव्हरेज किती? एक तर बेरीज काढा म्हणाल, नाही तर काय काढा म्हणाल? मग काय कराल? मग तुम्हाला एक फॉर्म्युला आपण दिला होता किंवा आपण सांगितला होता याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये, इम्पॉर्टंट आहे बघा. हा वाला फॉर्म्युला Tn = T1 + n - 1 × D शिकला होता की नाही शिकला होता? अरे शिकला होता. Tn चा अर्थ होते nth टर्म. Tn चा काय होते? nth टर्म म्हणजे शेवटची टर्म.
शेवटची संख्या, शेवटची, ठीक आहे. T1च्या होते पहिली संख्या, फर्स्ट टर्म, पहिली, ठीक आहे. n म्हणजे टोटल नंबर ऑफ टर्म, टर्म म्हणजे संख्या, टोटल संख्या किती आल्या तिथपर्यंत. आणि d म्हणजे डिफरन्स, ठीक आहे. पुन्हा हा तर झाला याच्या. मग समचा फॉर्म्युला राहते त्यांच्या, SNचा, SM सम. तर समचा फॉर्म्युला काय राहते, n/2 T1 + Tn, म्हणजे त्यांच्या बेरजेचा फॉर्म्युला राहते तेवढ्या संख्यांच्या, n/2 Tn + Tn. आता याचा वापर कसा करायचा बघा. हे दोन फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितले. या फॉर्म्युल्यांचा वापर करून आपल्याला काय काढायची आहे, त्यांची बेरीज काढायची आहे आणि ॲव्हरेज काढायची आहे. कोणाच्या, 7 ने भाग जाणाऱ्या कुठल्या, 1 ते 100 मधल्या. समजलं का? अरे कळलं का? तर बघा, सर्वप्रथम आपण या फॉर्म्युल्याचा विदाऊट वापर करता पण काढू शकतो. पहिली संख्या कोणती राहील, Tn कोणती राहील, 7 न भाग जाणारी, 7. अरे 7 न भाग जाणारी पहिली संख्या कोणती राहील, 7. मग Tn कोणती राहील, तर Tn कशी काढतो, 100 भाग देतो मी 7 न, किती ना, 7 1 3 राहिले, किती आले, 7 किती राहिले. म्हणजे हे 2 नसते या 100 मध्ये, हे 2 तर 98 वाले असते, ज्यांना 7 न कसा गेला असता, पूर्ण भाग गेला. हे 2 रिमाइंडर आहेत ना, म्हणजे जास्तचे आहेत त्याच्यामध्ये, हे नसते. तर भाई 98ला तर गेलाच असता ना पूर्ण भाग. म्हणजे शेवटची संख्या कोणती झाली, भेटली. आणि टोटल संख्या किती आल्या असतील, 14. म्हणजे 1 ते 100 मध्ये टोटल संख्या किती आल्या असतील, 14. कळलं का रे? अरे कळलं का रे? हां, n किती आल्या असतील, झाला. आता डायरेक्ट हा फॉर्म्युला मांडू शकतो, याची काही गरज, कळलं का? याची काही गरज नाही. सपोज आपल्याला पहिली संख्या दिलेली आहे, शेवटची संख्या दिलेली आहे, नंबर ऑफ संख्या दिलेली आहे, डिफरन्स काढा म्हणाल, तर मग हा लावू, म्हणजे कोणताही एक गायब असेल तरी लावू शकतो. इथं मी Tn ची व्हॅल्यू पण काढू शकत होतो. पहिली मला माहित होता n मी काढलो असतो, किंवा n 14, किंवा आपण n काढू शकत होतो याच्यावरून, पहिली आणि शेवटची काढल्यानंतर n. पण n बी आपल्याला इथूनच भेटला डायरेक्ट. अरे भेटला. आणि डिफरन्स तर आपल्याला माहीतच होता, डिफरन्स किती आहे. अरे डिफरन्स किती आहे प्रत्येकामध्ये, 7चाच फरक येईल ना, ह्याच संख्या येतील ना बघा, 7 14, अरे येतील. हां, मग हां, शेवटची संख्या कोणती येईल, अरे येईल की नाही. आता तुम्ही पहिली संख्या आणि शेवटची संख्या भागीला 2 यानं पण काढू शकता, पण येते का आता पाहून घेऊन. नाही, नंबर ऑफ टर्मनं तुम्हाला मल्टिप्लाय करावा लागल, ठीक आहे. तर बघा इकडे काय आला असता, समचा फॉर्म्युला, हां तो ॲव्हरेजचा आहे, सॉरी हा समचा आहे, ठीक आहे. आपण डायरेक्ट ॲव्हरेज बी काढू शकतो. बघा यांच्या डायरेक्ट ॲव्हरेज, पहिली संख्या कोण आहे, शेवटची संख्या, हे फर्स्ट संख्या आणि हे शेवटची संख्या कोणती आहे, 90 भागीला, करा यांची बेरीज, 105 भागीला 2, सांगा, 2 पंचे 10, 2 दुने 4, 52.5. आता बघा सम किती येते, बघा सम, n किती आहे आपल्याजवळ, 7 भागीला, सॉरी n किती आहे, 14. अरे n किती आहे, 14 भागीला, ओके. आणि इकडे Tn फर्स्ट टर्म किती आहे, फर्स्ट टर्म 7, शेवटची टर्म किती आहे, यांची बेरीज किती झाली असती, हा झाला असता 7 × 100 बरोबर. हां 7 5
हातचे आले आणि 700 ने हे 7 1 735 आला असता आणि 735 हे आली सम, हे काय आली तर ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे? ॲव्हरेजचा फॉर्म्युला पूर्ण सम भागीला बरोबर. तर सम किती आली आपली 700 आणि यन किती होता, याला भाग दिले असता तर किती आली असती पण असा न जाता आपण डायरेक्टली असा जाऊ शकतो, कारण ह्या सुद्धा क्रमवार संख्या आहेत की नाहीत? क्रमवार 7चा फरक आहे ना सगळ्यांमध्ये, प्रत्येकामध्ये सारखा फरक असेल तर त्यांना आपण क्रमवार संख्या कॉन्झिगेटिव्ह नंबर म्हणू शकतो. कळलं? आता बघूया आपण ॲव्हरेज स्पीड. आता काय बघूया आपण? ठीक आहे. तर ॲव्हरेज स्पीड काय असते? ॲव्हरेज स्पीड, त्या ॲव्हरेज स्पीडचा एक फॉर्म्युला असते बेटा. काय असते? खाली घेतो. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल टाइम. बघा सपोज एक एक्झाम्पल घेतो मी आता. रमेशने 50 किलोमीटर, पहिला 50 किलो सुरुवातीच्या 50 किलोमीटर 1 तासात कापला. काय अंतर? अंतर इथं अंतर नाव लिहा. 1 तासात कापला. नंतरच्या 200 किलोमीटरचा प्रवास त्याने किती घंट्यात केला? 1.5 तासात केला. किती तासात? 1.5 तासात केला. तर शेवटच्या 250 किलोमीटरचा प्रवास त्याने 2.5 तासात पूर्ण केला. तर त्याचा सरासरी वेग किती? सरासरी वेग असा प्रश्न आहे. मग कसा काढाल? टोटल डिस्टन्स. पहिले काय केला असता आपण? डिस्टन्सची. तर ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे 50 प्लस 200 प्लस 300 वर काय केला? पूर्ण डिस्टन्सची बेरीज. खाली काय करून? टोटल टाइम. पहिल्या वेळेस टाइम किती लागला? दुसऱ्या वेळेस किती लागला? पण हा किलोमीटर मध्येच पाहिजे ना, हा कशामध्ये पाहिजे? अवर समजते ना? अवर. अरे समजते का? हा किलोमीटर मध्ये पाहिजे ना, हा कशामध्ये पाहिजे? अवर मध्ये पाहिजे. तेव्हाच पॉसिबल आहे. नाही तर हा मिनिटात दिलेला राहील आणि हा किलोमीटर मध्ये दिलेला राहील तर बरोबर निघणार. तर आपला किलोमीटर पर मिनिट मध्ये निघल. किंवा एक जण अवर मध्ये दिलेला राहील आणि एक जण मिनिटात दिलेला राहील तरी पण बरोबर निघणार नाही. सगळ्यांना अवर मध्ये करावा लागल टाइम. ठीक आहे. तर हा 1.5 तास प्लस शेवटचा किती? चला वर्त टोटल किती झाला सांगा? 600 झाला. आणि खाली टोटल किती आला? बघा हा अर्धा तास ह्याच्यात मिळवला आपण तर किती झाला? 3 न 2 5 तास झाला खाली. तर बघा आता 5 न भाग देतो मी. 5 1 5 5 2 10 न हा 0 म्हणजे किती? 120 किलोमीटर पर आवर. हे झाली त्या भाऊची स्पीड. म्हणजे याने टोटल जो डिस्टन्स आहे 600 किलोमीटरचा, हा डिस्टन्स कसा कापला असेल? सपोज मी आहो रमेशच्या ठिकाणी. मी पहिले सुरुवातीच्या मला सपोज मला जावाचा होता माझ्या मामाच्या गावाला. माझ्या मामाच्या गाव आहे 600 किलोमीटर. तर सुरुवातीला मी नाही का
काय गेलो, फटफटीनं गेलो, कोणाच्या तरी गाडीवर गेलो है ना, 50 किलोमीटर एका तासामध्ये 1 तास लागला. मग का केलो, एका कारवाल्याला पकडलो, तर त्या कारवाल्यासोबत मी 200 किलोमीटर किती तासामध्ये केलो. आणि मग एकदम समृद्धी हायवे होता, तिथून एकदम टॉपोटॉप रोड, बिलकुल फडफड फडफड गाड्या भरत होत्या. तर बिलकुल 2.5 तासामध्ये किती कवर केलो, 350 कवर केलो एका गाडीनं, त्याच गाडीनं. तर मी वेगवेगळ्या स्पीडनं वेगवेगळं अंतर कापलो. पण माझ्या मामाला काय वाटल, हां किती वाजता निघलास का, हां 10 वाजता निघलास, आणि किती वाजता पोहोचलास, किती वाजता, 3 वाजता पोहोचलास, म्हणजे 5 घंट्यात आलास तू, म्हणजे तू 120च्या स्पीडनं आलास. आता खरंच मी पहिले निघाल्यापासून तेथपर्यंत पोहोचतपर्यंत 120च्या स्पीडनं गेलो असेल का. त्यानं काय लावलं, ॲव्हरेज. काय लावलं, ॲव्हरेज. समजलं का. त्याला 5 घंटे लागले आणि टोटल डिस्टन्स आहे 600, तर भागाकार केलं डायरेक्ट त्यानं. कळलं. तर या प्रकारे आपण ॲव्हरेज स्पीड काढू शकतो. अगेन थोडासा ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला का होऊन जाते, चेंज होऊन जाते. तर कसा बनते बघा, हा बनते 2xy भागीला x + y. कावे सर, हा जर आपल्याला काय दिलेली असेल, स्पीड दिलेली असेल, काय दिलेली असेल, स्पीड दिलेली असेल. इथं स्पीड दिलेली होती का कुठं, अरे होती का. पुन्हा आपल्याला अंतर समान असेल, अंतर समान. आता याच्यावरचा एक एक्झाम्पल आपण घेऊन, ठीक आहे. सपोज रवी हा सपोज अंतर आहे, अंतर आहे 300 किलोमीटर. अंतर किती आहे, आणि रवी ज्याच्या वेळी याच अंतरानं गेला, तो ज्याच्या वेळी कितीच्या स्पीडनं गेला, ज्याच्या वेळी गेला सपोज 50च्या स्पीडनं, 50 किलोमीटर/h. आणि वापस याच्या वेळेस आला तो याच इथूनच वापस आला याच अंतरावरून, म्हणजे इथपासून इकडे जेव्हा वापस गेला, अंतर तेवढाच, अंतर सपोज तो गेला 80च्या स्पीडनं, किंवा म्हणू शकतो मी ओके थोडंसं इकडे चेंज करून टाकून आपण इकडे करू 20 आणि इकडे करू 40. इकडे काय करू, वापस कितीच्या स्पीडनं गेला, 40च्या स्पीडनं गेला. ठीक आहे. जावाच्या गणी 20च्या स्पीडनं गेला, मस्त हालम टेलम करत. आणि घरी जावाच्या गणी तुम्ही बी तसेच करता ना, शाळेत जावाच्या वेळेस बिलकुल असे जाता आरामात. आणि शाळेला जशी सुट्टी हो नाही, तसे कितीच्या स्पीडनं घरी येता का नाही. तसाच ट्युशनला येताना पण करता, येताना कमी स्पीडने येता, जाताना भयानक स्पीडने जाता की नाही जाता, बरोबर आहे मग. हां, मग रस्त्यामध्ये ट्रॅक्टरवाला येत असेल तर त्याला बी उडवून टाकता. हां हो ना. दूधवाल्याची गाडी येत असेल त्याला बी उडवून टाकता, हो ना. कोंबडी कांबडी येत असेल ते तर पुरा चकनाचूरच करता. ओके. तर आता ॲव्हरेज स्पीड किती, फाइंड ॲव्हरेज स्पीड. तर बघायचं सर्वप्रथम की डिस्टन्स काय दिलेला आहे दोन्ही कंडिशन मध्ये सारखा. जावाच्या गणी बी 300 किलोमीटर, येवाच्या गणी बी 300 किलोमीटर. तर एकाले पकडून टाकायचा x ने एकाले पकडून टाकायचा y. तर बघा फॉर्म्युला ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू काय झाला असता, हां 2xy, 2 × x. x म्हणजे कोण 20, y म्हणजे कोण 40, आणि खाली 20 + 40. कळलं. तर किती झाली बेरीज, वर तर गुणाकार किती झाला, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 से झाला. आणि इकडे किती आली बेरीज, 0 0. आता भागाकार करा, साइन दुने 4 राहिले, 6 6 4 राहिले, पुन्हा 40 झाले, 6 6 चालला. हा असाच किलोमीटर/h, म्हणजे 26.66 किलोमीटर/hच्या स्पीडनं तो गेला असेल ना, आला बी असा आपण अंदाजा बांधू शकतो. ॲव्हरेज स्पीड त्याची काढू का, हा 26नं गेला असेल ना, 26च्या स्पीडनं आला. आपल्याला थोडी माहिती आहे हा जावाच्या गणी हालम टेलम करत गेला म्हणून, आणि वापस याच्या गणी 40नं आला म्हणून माहिती आहे का आपल्याला. कळलं का की नाही कळलं. बघा त्याला टोटल टाइम किती लागला होता आपल्याला दिलेला होता का, पण आता आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बघा टोटल टाइम 20च्या स्पीडने गेला तो 300 किलोमीटर, तर जावाच्या गणी किती टाइम लागला त्याला बघा.
20 ना आपण काय करू 300 ला भाग देऊन देऊ. तर जावाच्या वेळेस त्याला किती घंटे लागले आणि येवाच्या वेळेस किती लागले तर 300 भागीला 40 म्हणजे किती 4 7 28 4 7 28 आणि 4 पंचे 20 7.5 घंटे लागले. टोटल टाइम किती झाला 15 आणि 7 22 22.5. तर जेव्हा तुम्ही या 300 ला 22.5 न काय कराल डिवाइड कराल 300 नाही 600 जावाच्या 300 येवाच्या 300 तर टोटल डिस्टन्स किती होईल 600 होईल ना. 600 ला किती 22.5 टोटल टाइम लागला होता हवाला. तर बघा ॲव्हरेज स्पीड निघते की नाही. तर हा 0 वाढवलं वर आणि हा बरोबर. आता किती न कटते 25 न कटते 25 9 बरोबर. आणि इकडे 25 दुने 50 आणि 10 राहिले 25 चौ आणि हा 0 म्हणजे 240 भागीला 9. आता भागाकार करा 9 1 9 9 दुने किती राहिले 6 राहिले 6 वर 0 7 9 सक बघा हा असा झाला असता ना 240 भागीला 9 9 दुने 6 राहिले 9 सक अरे आला की नाही आला किती आला 6 पुन्हा 9 सक आला असता 26.666 अरे आला असता. तर बघा या फॉर्म्युल्यानं आपण एकदम एवढ्या याच्यामध्ये काढून टाकला. जर फॉर्म्युला नसेल तर मग आपल्याला हा एवढा मोठा तामझाम करावा लागेल. पहिले हा काढा मग हा काढा मग हा काढा. कसा तर पहिले आपण काय काढला त्याला लागलेला वेळ काढला टाइम आणि दुसऱ्या वेळेस किती टाइम लागला तो काढला. मग टाइमची काय केला T1 प्लस T2 आणि वरतं काय केला टोटल डिस्टन्स D1 प्लस हाच होता ना ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला. टोटल डिस्टन्स भागीला टोटल हा एवढा तामझाम करावा लागला असता. कळली गोष्ट. तामझाम वाचला की नाही वाचला. देन सपोज आपल्याला स्पीड दिलेली असेल स्पीड कन्व्हर्जन आपण पाहून घेऊ. स्पीड युनिट कन्व्हर्जन स्पीडच्या युनिट कन्व्हर्जन. सपोज आपल्याला दिलेला आहे किलोमीटर पर आवर आणि त्याला करायचं आहे कशामध्ये मीटर पर. तर काय कराल कितीच्या मल्टिप्लाय 5/18च्या मल्टिप्लाय करायचा आणि मीटर पर सेकंद मधून जायचा असेल किलोमीटर पर आवर तर 5/18च्या काय करायचा डिवाइड केला 5/18 तर याला सोडवाच्या गणित उलटाच कराल ना. म्हणजे इंटू 18/5 होईल की नाही होईल है ना. पण आपला हा नियम लक्षात ठेवायचा ना. आपण लार्ज युनिट कडून स्मॉल युनिट कडे जायचं आहे तर आपण काय करतो मल्टिप्लाय आणि स्मॉल युनिट कडून लार्ज युनिट कडे जायचं आहे तर करतो की नाही. तर मग त्या नियमानुसार असाच पाहिजे होता. मग 5/18 आला कुठून अबे. तर हा कसा आला बघा 1 किलोमीटर आणि 1 आवर होता आपल्याकडे. तर 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर 1000 मीटर आणि 1 आवर म्हणजे किती सेकंद तर 3600 मान 2 पंचे 2 18 आला का कळलं. अरे कळलं का. तर या प्रकारे युनिट कन्व्हर्जन करावं लागेल. तर आता बघूया नमुना प्रश्न. चल बेटा बंद कर.